नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या टॉप 20 न्यूजवर. पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. विशेष म्हणजे धमकी देणाऱ्या व्यक्तीने थेट पोलीस आयुक्तालयाच्या समाधान हेल्पलाईनवर कॉल करून ही धमकी दिली. मी रवी लांडगे यांना मारून टाकणार आहे अशी भाषा या व्यक्तीने कॉलवर वापरली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला. महापौर रवी लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव आशिष जामदाडे पाटील असं आहे. तो मूळचा अहमदनगरचा असून सध्या चिखली परिसरात राहतो आणि भोसरी MIDC मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतोय. पोलिसांनी तपास केला असता संबंधित तरुणाचा घटस्फोट झालेला असून तो आई वडिलांपासून वेगळा राहतो. या कौटुंबिक वादामुळे त्याची मानसिक स्थिती खालावली असून त्यातूनच त्याने हे पाऊल उचलल्याचं निदर्शनास आलं आहे. भाजप नेते आणि निरंजन डावखरे यांचे मोठे बंधू प्रबोध डावखरे यांनी एक मोठा राजकीय निर्णय घेतलाय. प्रबोध डावखरे यांनी बुधवारी मुंबईतील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रबोध डावखरे यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. प्रबोध डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने डावखरे कुटुंबात राजकीय फूट पडल्याचं बोललं जात आहे. अजितदादांच्या गोटात सध्या नाराजी नाट्य सुरू असल्याचा दावा करण्यात येतोय. ज्येष्ठ नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्याचवेळी दादांच्या 22 आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा तापलाय. हाच मुद्दा काल शरद पवार गटाच्या बैठकीत समोर आला. विलीनीकरण करणार का असा सवाल विचारला गेला. त्यावर शरद पवार यांनी मौन धारण केलं. तर खासदार सुप्रिया सुळे आणि नेते जयंत पाटील यांनी या चर्चा फेटाळल्या. यामुळे काही आमदार आणि खासदार नाराज झाल्याचं समजतंय. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम आहे. तामिळनाडूमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळतात. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीतील घोडेबाजार आणि भ्रष्टाचार प्रकरणी CBI चौकशीची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेत चौकशी पूर्ण होईपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली. मदुराई येथील KK रमेश यांनी ही याचिका दाखल केली आहे. यामुळे विजय यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. सोलापूर विधान परिषदेच्या जागेवरून महाविकास आघाडीत मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. ही जागा काँग्रेसने लढवावी अशी मागणी पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसची वाढती ताकद लक्षात घेऊन ही निवडणूक काँग्रेसला द्यावी असा आग्रह आहे. काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन ही मागणी मांडली. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत महाविकास मधील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि रिसर्च सेंटर पुन्हा एकदा चर्चेत आले. डोळ्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान 6 वर्षीय प्रियदर्शनी बागडे हिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं रुग्णालय प्रशासनाने म्हटलं आहे. यवतमाळमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. आईने 2 मुलांना तुळजापूर संभाजीनगर बसमध्ये बसवून दिलं आणि प्रियकरासोबत स्कूटीने फरार झाली. मुलांच्या खिशातल्या चिठ्ठीवरून आजोबांचा संपर्क मिळाला. मात्र आजोबांनी मुलांऐवजी स्कूटी आणि पैशांबाबत विचारणा केल्याची माहिती आहे. सध्या दोन्ही मुलांचा सांभाळ बालकल्याण समितीकडे आहे. पोलीस आई आणि प्रियकराचा शोध घेत आहेत. जालना जिल्ह्यात इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचे आदेश जारी केलेत. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी पेट्रोल पंप चालकांना 5% इंधन साठा राखीव ठेवण्याचे निर्देश दिले असून कॅन आणि बॉटलमध्ये पेट्रोल डिझेल देण्यास मनाई केली आहे. काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आलाय. पुण्यातील बालाजीनगर गोळीबार प्रकरणात आंदेकर टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. वनराज आंदेकर खुनाचा बदला घेण्यासाठी अक्षय मस्केवर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी बंडू आंदेकरसह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल असून 6 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. जखमी अक्षय मस्केवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई समोर आली आहे. पुण्यात CBIने बालरोगतज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना अटक केली आहे. डॉक्टर शिरुरे यांनी स्वतःच्या मुलासाठी कथित फुटलेला नीट पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. यापूर्वी त्यांची लातूर आणि पुण्यात सखोल चौकशी करण्यात आली होती. तपासादरम्यान मोबाईल, कागदपत्र आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले. या प्रकरणात शिवराज मोटेगावकर आणि PV कुलकर्णी यांच्या नेटवर्कशी त्यांचं कनेक्शन असल्याचंही समोर आलंय. या अटकेमुळे नीट पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण मिळालं असून तपास अधिक वेगाने सुरू आहे.
ठाणे रेल्वे स्थानकाजवळ अत्यंत गजबजलेल्या गावदेवी भाजी मार्केट परिसराला आज पहाटे भीषण आग लागली. पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत मार्केटमधील अनेक दुकानं आणि गोडाऊन जळून खाक झाले. ही आग विझवताना धुरामुळे गुदमरून आणि होरपळून 2 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यात अग्निशमन दलाचे एक जवान आणि रात्रपाळीवर असणाऱ्या एका सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे, अशी माहिती समोर आली आहे. कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी. कल्याण आणि डोंबिवलीमध्ये येत्या 22 मे रोजी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आले. संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने हा मोठा निर्णय घेतलाय. येत्या शुक्रवारी 22 मे रोजी शहराचा पाणी पुरवठा तब्बल 12 तास बंद ठेवण्यात येणार आहे. पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश डावरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय. सामाजिक न्याय विभागाने 730 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. मार्च आणि एप्रिल 2026च्या हप्त्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला असून काही लाभार्थी महिलांना आधीच पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित महिलांच्या खात्यात लवकरच थकीत रक्कम जमा होणार असल्याची माहिती मिळते. महिला व बाल विकास विभागाकडे निधी हस्तांतरित करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय. विवाहित जोडप्यामध्ये पत्नी जर कमावती असेल आणि तिच्याकडे पतीने घर खर्चासाठी पैशांची मागणी केली तर त्याला कायद्याच्या चौकटीत क्रूरता किंवा छळ म्हणता येणार नाही, असा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलाय. यासोबतच न्यायालयाने पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध दाखल झालेला हुंडा छळाचा गुन्हा आणि फौजदारी खटला पूर्णपणे रद्द करण्याचे आदेश न्यायमूर्तीच्या खंडपीठाने दिलेत. त्यामुळे हा निर्णय वैवाहिक वादाच्या प्रकरणांमध्ये कायदेशीर दिशा देणारा ठरला आहे. महाराष्ट्रात सोने चांदीच्या दरात आज किंचित घसरण नोंदवण्यात आली. मुंबईत 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर सुमारे 1,43,200 रुपयांवर आहे, तर चांदीचा दर 1 किलोसाठी 2,71,000 ते 2,77,000 रुपयांच्या दरम्यान आहे. सराफा बाजारात सौम्य नरमाईचा कल दिसून येतोय. IPLच्या 19व्या मोसमातील 65व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सवर रोमांचक विजय मिळवला. ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने 148 धावांचं लक्ष्य दिलं होतं. प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सने रोमॅन पॉवल आणि मनीष पांडे यांच्या निर्णायक खेळीच्या जोरावर 18.5 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावत लक्ष्य पूर्ण केलं. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सने 2 गुणांची कमाई केली असून हा त्यांच्या हंगामातील 6वा विजय ठरलाय. तर मुंबई इंडियन्सचा हा 9वा पराभव नोंदवला गेलाय. घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सने सलग 3रा विजय मिळवत विजयी हॅट्रिक पूर्ण केली आहे. IPL 2026च्या 66व्या सामन्यात आज मोठा थरार पाहायला मिळणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमने सामने येणार आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून प्लेऑफच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकतो. राज्यात उष्णतेचा तडाखा कायम असून विदर्भ अक्षरशः तापलाय. नागपूर आणि वर्धामध्ये तापमान 46 ते 47 अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिक हैराण झालेत. दरम्यान मुंबईत आज कमाल तापमान 32 ते 34 अंशाच्या दरम्यान राहण्याची शक्यता असून हवामान ढगाळ आणि उकाड्याचं राहील. काही भागात तुरळक पावसाच्या सरीही पडू शकतात. पुण्यात मात्र हवामान कोरडं आणि उन्हाळी राहणार असून कमाल तापमान 34 अंशाच्या आसपास नोंदवला जाण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये गेले काही दिवस उकाड्याने नागरिक हैराण आहेत. देशाची राजधानी दिल्ली येथे तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले, तर उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात तब्बल 48 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अशातच आता नागरिकांना दिलासा देणारी बातमी हवामान खात्याने दिली आहे. IMDच्या ताज्या अंदाजानुसार लवकरच मान्सून दाखल होणार असून अनेक राज्यात पुढील 3 ते 4 दिवसात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित देऊळ बंद 2 हा चित्रपट 21 मे रोजी म्हणजे आज महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. या भागात एका महिला शेतकऱ्याने थेट स्वामींना आवाहन दिल्याची कथा दाखवण्यात आली. चित्रपटात पुन्हा एकदा मोहन जोशी स्वामी समर्थांच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर पहिल्या भागातील राघव शास्त्री ही भूमिका साकारणारा अभिनेता गश्मीर महाजनी देखील या सिक्वेलमध्ये झळकणार आहे. सध्या मोहन जोशी आणि गश्मीर महाजनी यांचा एकत्र भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीन वाढली आहे. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.